मंडळी, वेगवेगळ्या प्रकारचे खडे आणि मोती वापरून बनवलेली ट्रेडिशनल ज्वेलरी, त्याचबरोबर फॉर्मिंग ज्वेलरी जी उत्तम ऑप्शन आहे, अफोर्डेबल आहे आत्ताच्या सोन्याच्या दागिन्यांना आणि टिकायलाही उत्तम. अशा वेगवेगळ्या दागिन्यांच्या सुंदर डिझाईन्स आपल्याला बघायला मिळत आहेत कौमुदी ज्वेल्स यांच्याकडे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मोस्ट वेलकम. काय काय नवीन आहे ते सर सांगतात. शॉर्टमध्ये सांगतो. सुरुवातीलाच एक सुंदर वस्तू दाखवायची आपल्या सगळ्यांना. ती आहे आपली कामधेनू. कामधेनूचा हा करंडा बनवलेला आहे. जर आपण बघाल तर अगदी छान कलाकुसर आहे त्याच्यामध्ये. छोटे छोटे पण पार्ट्स त्याचे बनवून मग त्याला वेल्ड करून ते बनवलेलं आहे. आणि हे स्पेशली युनिक वस्तू आपल्याला भेटीसाठी, म्हणजे समजा कोणाचं नवीन घर कोणी घेत असेल, सत्यनारायणची पूजा असेल किंवा रुखवत असेल किंवा आपण केळवणासाठी कोणाला बोलवण केली तर त्यावेळेला तुम्ही हे देऊ शकता. ही आहे कामधेनू आणि हा करंडा आहे. पटकन उघडून दाखवतो आपल्याला. हा इथे क्लिप आहे, त्याला असा उघडायचा आहे. कुंकवाचा करंडा, सुंदर वस्तू आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 6 डिझाईन्स अजून मिळतील. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन्स असतील, हळद आणि कुंकू, असं दोन्हीही तुम्ही जे ठेवता त्यासाठी हे असणार आहे. सुंदर. त्यानंतर दुसरी वस्तू आपल्याकडे आहे ती म्हणजे कर्णफुलं. आता आपल्याला ठाऊकच आहे की सध्या सीझन सुरू आहे. लावून दाखवा जरा. तर त्यामुळे लग्नाच्या सीझनला ना कधी कधी आपल्याला हवं असतं, पण ते ना अचानक कुठेही मिळत नाही. मग अशा वेळेला जर आपण हे घेऊन आपल्या कलेक्शनमध्ये ठेवलं तर आपण कधीही लग्नाला जाताना पटकन तयार होऊन जाऊ शकतो. अगदी हलके फुलके आहेत हे. आणि मासोळी आहे त्याच्यावरती, इतकी सुंदर डिझाईन आहे. त्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स पण येणार का? हो, येणार. त्याच्यामध्ये तुम्हाला मी 6 ते 7 डिझाईन्स आपण देऊ शकतो. हे बघा, चंद्रकोराची पण डिझाईन आहे याच्यात, मोत्याची पण चंद्रकोर आहे. गोल्डनमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं डिझाईन येणार आहे. पिअर्सिंग पॅटर्न्स मध्ये पण नवीन आहे. ही कर्णफुलं नवीन प्रकारची आपण बनवली आहेत. आणि अगदी 300 पासून कर्णफुलं सुरू होतात, तर ही 400 पासून सुरू होते ह्याची रेंज. 400, 700, 1200, 1600 पर्यंत वेगवेगळी रेंज याच्यामध्ये तुम्हाला बघता येईल आणि ती घालता येईल. सुंदर. बऱ्याचदा असं होतं की आमच्याकडे काही बायका येतात की त्यांचे ना नातवंड आहेत किंवा छोट्या मुली आहेत घरामध्ये, तर त्यांच्यासाठी ना स्पेशली दागिने कुठेही मिळत नाहीत. तर आम्ही तो सेगमेंट यावेळेला सुरू केलेला आहे खास आपल्या ग्राहकांसाठी. काय तर छोट्या मुली असतील, शाळेतल्या मुली असतील, डान्सिंगसाठी जात असतील, पण त्यांना ना चांगली क्वालिटी हवी असते, तर त्यासाठी आम्ही ना चोकर्स बनवलेत छोट्या मुलींसाठी. किंवा कोणी लेडी असतील, महिला असतील आणि त्या अगदी नाजूक असतील, तर त्यांना मोठं डिझाईन अजिबात चांगलं दिसत नाही. त्यासाठी आपण बनवलेले आहेत हे छोटे छोटे डिझाईन. एक मी पटकन उघडून दाखवतो, ही लावून पण दाखवेल तुम्हाला. हे बघा, अतिशय सुंदर राईस पलमध्ये हे. बरं, हा पल जो आपण वापरतो 10 वर्ष गॅरंटीवाला असतो, कधीही सोलला जात नाही. पेंडंट सिल्वर पीस असतं, त्यामुळे छोट्या नाजूक मुलींच्या स्किनला अजिबात त्रास होत नाही. आणि लावल्यानंतर त्याचा लुक कसा आहे तोही आपण बघू शकाल. सुंदर वाटतंय. सुंदर वेगवेगळ्या डिझाईन्स पण आहेत त्याच्यामध्ये. नाशिक विंड बनवली आहे. अशा प्रकारची पूर्ण फुल मोत्याचं पण बनवलेलं आहे. हे वेगवेगळे पेंडंट्स आपल्याला बघायला मिळतील. हा एक नेकलेस टाईप पण आहे, ज्यांना चोकर नको असेल, नेकलेस हवे त्यांच्यासाठी आहे. इथे सुद्धा आपण बघाल तर 3 ते 4 डिझाईन्स आपण नवीन बनवलेले आहेत. तसंच पुन्हा एकदा एक कमळ म्हणतो आपण त्याला, म्हणजे लोटस पॅटर्न. त्या कमळ पॅटर्न मध्ये हल्ली खूप ट्रेंड निघालेला आहे. तर ह्यात सुद्धा अगदी 300 रुपयापासून ते 750 पर्यंत तुम्हाला हे लोटस बघायला मिळेल. त्याच्यात 1 ग्रॅमचे लोटसचे पण पीसेस आहेत की जे तुम्ही 1500 ते 2000च्या रेंजमध्ये बघू शकता. आम्हाला येऊन तुम्ही विचारा, आम्ही तुम्हाला नक्की काढून दाखवू. कारण डिस्प्लेमध्ये सगळ्या वस्तू डिस्प्ले होत नसतात, आणि म्हणून तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्ही आल्यानंतर आम्ही नक्कीच ते काढून दाखवत असतो आणि तुम्हाला ते फिनिशिंग बघता येईल. खूप छान डिझाईन्स आहेत. त्यानंतर एक नवीन अजून एक गोष्ट अशी की सध्या रिसेप्शनच्या वेळेला लोक पारंपरिक दागिने प्रिफर न करता शरारा किंवा आणखीन वेगळ्या प्रकारची टेस्ट असते. मग ते रिसेप्शनमध्ये आपण टिपिकल महाराष्ट्रीयन ज्वेलरी जर नको असेल, पण महाराष्ट्रीयन लुक असणारी जर एखादी ज्वेलरी हवी असेल, त्यासाठीचं हे ऑप्शन आहे. हे मदर ऑफ पलमध्ये आपण बनवलेलं आहे. नाजूक पॅटर्न आहे, आपण बघू शकाल. हे संपूर्ण स्टोन्स जडवलेले आहेत त्याला, आणि हे झिरकॉन स्टोन्स आहेत. म्हणजे इन फ्युचर आपल्याला पुन्हा पॉलिश करायचं असेल तर याच्यातले स्टोन गळत नाहीत, खराब होत नाहीत. कुंदनमध्ये आहे, त्यामुळे डेफिनेटली थोडी रेंज जास्त असणार. पण रिसेप्शनच्या प्रोग्रामसाठी आपल्याला एक स्टँडर्ड वस्तू द्यायची आहे. इथे बिंदी आहे, कानातले आहेत, आणि हा सेट आपण बघू शकाल. सुंदर सेट आहे. तर आपण लावून बघा एकदा. लावल्यानंतर तुम्हाला जास्त छान आयडिया येईल की कसा दिसतो. मॅडम लावून दाखवा.
स्पेशली शरारावर किंवा वेस्टर्न साडीवर किंवा कोणत्याही प्रकारच्या साडीवर तुम्ही घाला, सुंदर वस्तू तुम्हाला ती दिसणार आहे. छान अप्रतिम दिसतंय. वस्तू. त्याचप्रमाणे कुंदनमध्ये आपण अशा प्रकारे हे स्टोन आहेत. हे जे स्टोन आहेत ना, ह्याला आपण म्हणतो बीड्स. बीड्सला आपण टासून त्याचं स्टोन बनवलेलं असतो आणि हे सगळे कुंदन सेट केलेत. जर आपण येऊन बोट फिरवाल ना तर आपल्या लक्षात येईल कुठेही बाहेर आलेला खडा दिसणार नाही. म्हणजे जसं सोन्याचे दागिने बनवताना जी घडणावळ असते तोच घडळ, तीच तशाच प्रकारची घडणावळ या दागिन्याने केलेली असते. थोडी हायर रेंज असते, पण आपल्या इथे पार्ल्यामध्ये ज्यावेळेला आपण स्टँडर्ड एक्झिबिशन्स किंवा अशा ठिकाणी जातो तिथे ही रेंज आपल्याला हवी अशी असते आणि कुठेही मिळत नाही. मोठ्या शोरूममध्ये आपल्याला या नाजूक दागिने मिळत नाहीत, अगदी मोठे मोठे दागिने नाही, मिळतात. नाही, खरी गोष्ट आहे. खूप त्यामुळे सुंदर आहे हा तुमच्यासाठी हे आपल्या म्हणजे महाराष्ट्रीयन टेस्ट प्रमाणेच हे दागिने आपण एक नाजूक त्याचं डिझाईन बनवले. अगदी म्हणजे गुजराती आणि मारवाडी समाजामध्ये सुद्धा काही जण अशा प्रकारचे दागिने घालत असतात हो. आणि आपले इकडचे बरेचसे ग्राहक गुजराती मारवाडी सुद्धा आहेत. तर ते सुद्धा येऊन आवर्जून इथे असे नाजूक डिझाईन्स खरेदी करून घेऊन जात नक्कीच. असतात. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. बांगड्या बनवलेल्या आहेत आपण. बऱ्याचदा आपण म्हणतो की अरे साडीवर कोणती बांगडी घालावी, हा. कोणत्या या रंगाची साडी आहे तर ती बांगडी. तर याच्यातनं आपण 5 रंगाची म्हणजे पंचरत्न अशी बांगडी बनवली आहे. ह्याच्यामध्ये बघा रुबी आहे, त्यानंतर आपण बघाल एमरल्ड आहे, एमरल्ड रुबी एमरल्ड पोवळं सुद्धा आहे, मोती आहे आणि निळ्या रंगाचा स्टोन पण आहे. हा बघा ब्लू कलरचा. सो अशी ही पंचरत्नाची बांगडी आहे. दिसायला सुंदर आहे. हातात घ्या, आयडिया येईल तुम्हाला. हे पण तुम्ही फिलर्सनी अशी घालू शकता, ज्याच्यात तुम्ही हिरवा चुडा आणि हे कॉम्बिनेशन बरोबर पण घालू शकता. त्या नुसती बांगडी मल्टी सुद्धा कलर्स आहेत त्याच्यामुळे कोणत्याही साडीवर तुम्ही घाला, सुंदर दिसणार. कॉम्बिनेशन हो हो हो, हे पण छान दिसतंय. सुंदर. आणि याच्यामध्ये बऱ्याच बायका आपल्याकडे मागत असतात की नाही आम्हाला एकच एकाच color रंगामध्ये हवा आहे. पाहिजे. तर ते No वेगवेगळे problem. कलर्स पण तुम्हाला तुम्हाला आम्ही नाराज करणार नाही. एका रंगामध्ये हवे असतील तर तुम्हाला ग्रीन पण देऊ, ग्रीन चुडा, आणि हा रुबीचा पण देऊ. छानच. हा पण हे बघा. कलर फार सुंदर वाटतोय. सुंदर. आणि हे संपूर्ण सेटिंगचे स्टोन्स आहेत. म्हणजे कुठेही ते हो. स्टोन पडत नाहीत. चिकटवलेली वस्तू छान काहीच आहे. नाहीये, आर्टिफिशियल नाहीये. 1 ग्रॅमच्या वस्तू आहेत या. हा. मस्त बघायला मिळेल तुम्हाला कलेक्शन. साधारण काय रेंजची ज्वेलरी आपल्याकडे आहे सगळी? आपल्याकडे अगदी म्हणजे 300 रुपयापासून ते 16,000 पर्यंतची रेंज आपल्याकडे आहे. 100 पासून चालू होते आपली हा. ज्वेलरी. 100-150ची रेंज स्टार्टिंग रेंज आहे ते 16,000 पर्यंत. 16,000 पर्यंत. मला एक विचारायला आवडेल, मेदिनीच्या गळ्यामध्ये एक सुंदर नेक पीस आम्हाला दिसतोय, त्याच्याबद्दल काय सांगाल? जरा जवळून दाखवूया आपण. हा पर्टिक्युलर पीस जो आहे हा फॉर्मिंगचा पीस आहे. म्हणजे अगदी आता ती लग्नावरच आज आलेली आहे. तर लग्नामध्ये आता सोन्याचे दागिने आपण हो. ते आता स्वप्नच होणार आहे हळूहळू. स्वप्नच आहे. कारण सोन्याचे दरच इतके वाढत आहेत की ते तुमच्या आमच्यासारख्या हा, किती Yes. सुंदर कानातले आहे त्याचे. तुमच्या आमच्यासारख्या सर्वसाधारण आणि मिडल क्लास लोकांना सोनं घालून बरोबर फिरणं आहे. परवडत नाही. आणि त्यामुळे फॉर्मिंगचे दागिने बनवले आहेत. अगदी 2100 रुपयापासून याच्यात सेट सुरू होतं. परवडण्यासारखं आणि आपल्याला हव्या तशा डिझाईन्स पण मिळतात आणि घातल्याचं पण समाधान. हे Yes. आपलं न्यू इंट्रोडक्शन आहे. हो. सो नक्की विचारा. फॉर्मिंगचे हे जे दागिने आहेत लग्न सराईसाठी खास आपण इंट्रोड्यूस केले जातात. ह्याच्या वेगवेगळ्या डिझाईन्स पण आपल्याला मिळणार 5 ते 6 डिझाईन्स तुम्हाला मिळतील. या बात आहे. तर कौमुदी ज्वेल्सचे एकदा कॉन्टॅक्ट डिटेल्स पण आम्हाला सांगा. म्हणजे नक्कीच त्या सांगताय. स्क्रीनवर तुम्हाला दिसेलच 8779254300 किंवा 9930055350. धन्यवाद. Thank you. थँक्यू.